नमस्कार। ऋणानुबंध या मराठी कथा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर आजच्या कथेला सुरुवात करूया। पांडुरंग एका दुर्गम गावात राहणारा शेतकरी होता। त्याचं जीवन म्हणजे निसर्गाशी सततची झुंज। शेतात राबून तो आपल्या मुली, माया आणि स्वतः छोट्या कुटुंबासाठी अन्न आणि शिक्षणाची व्यवस्था करत होता। पांडुरंगची पत्नी माया लहान असतानाच निवर्तली होती, त्यामुळे मायाचं पालन पोषण करणं आणि तिच्या भविष्याचा विचार करणं पांडुरंगच्या जीवनाचं ध्येय बनलं होतं। मायाला शिकायचं आवडायचं, ती हुशार होती, अभ्यासात नेहमीच आघाडीवर असायची। पांडुरंगने शेतात प्रचंड कष्ट करून तिच्या शिक्षणासाठी पैसे साठवले। त्याला खात्री होती की माया मोठं होऊन त्याच्या कुटुंबाचं नाव उज्ज्वल करेल। मायाला चांगल्या गुणांमुळे शहरातल्या एका मोठ्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला। गावातून शहरात जाणे पांडुरंगसाठी मोठं कठीण ठरलं, पण त्याने मायाच्या शिक्षणासाठी तिला शहरात पाठवलं। शहरात गेल्यानंतर मायाचं आयुष्य खूप बदललं। तिला तिथे नवीन मित्रमैत्रिणी मिळाले, नवीन राहणीमान, नवीन विचारसरणी आणि सगळं काही आवडू लागलं। ती गावाशी आणि आपल्या मुळाशी आणि पांडुरंगशी संवाद कमी करू लागली। पांडुरंग दर आठवड्याला मायाला फोन करत असे, पण तिच्या उत्तरांमध्ये पूर्वीसारखा जिव्हाळा उरला नव्हता। बाबा, इथं खूप काम आहे असं म्हणत ती फोन पटकन ठेवत असे। पांडुरंगची माया आणि तिचं प्रेम त्याला हळूहळू दूर जात असल्यासारखं वाटू लागलं। पांडुरंगला हे मान्य नव्हतं की त्याने ज्यासाठी एवढं आयुष्य झिजवलं तीच माया आता त्याच्याकडून दूर जात आहे। त्याला आठवायचं कसं त्याने मायासाठी उन्हातान्हात राबून तिला शिक्षण दिलं। त्याला वाटायचं की मायाला त्याच्या त्यागाची किंमत समजत नाही। त्याचा स्वभाव हळूहळू बदलत गेला। तो शांत, एकटा पडू लागला। गावातले लोक त्याच्याशी बोलायचे, पण त्यांचं मन कुठेतरी हरवलं होतं। एक दिवस पांडुरंग आजारी पडला। त्याने मायाला कळवलं, पण ती शहरातल्या कामामुळे गावात येऊ शकली नाही। त्याच्या आजारपणात त्याच्या शेजाऱ्यांनी त्याची काळजी घेतली। काही दिवसांनी माया शेवटी गावात आली, पण तिला पांडुरंगच्या डोळ्यात ती पूर्वीसारखी ऊब दिसली नाही। गावात तिच्या परतण्यावर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या। शहरात गेली की लोक आपली मुळं विसरतात असं एकाने म्हटलं। मायाला वाटलं की तिच्या बाबांशी झालेलं अंतर तिच्या वागणुकीमुळेच आहे। एका रात्री पांडुरंग आणि मायामध्ये संवाद झाला। पांडुरंगने तिला सांगितलं, माया, मी तुझ्यासाठी काहीच मागितलं नाही। तुला मोठं करण्यासाठी मी सगळं झिजवलं, पण तुझ्या या दूर जाण्यानं मी तुटलो आहे। मायाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले। तिला जाणवलं की तिने वडिलांच्या प्रेमाला आणि त्यागाला ओळखण्यास उशीर केला। दुसऱ्या दिवशी सकाळी माया आपल्या बाबांसोबत शेतात गेली। पांडुरंगने तिला कसे कष्ट करायचे, मातीचा वास कसा अनुभवायचा हे शिकवलं। तो प्रसंग तिच्यासाठी डोळे उघडणारा ठरला। तिला जाणवलं की तिच्या मुळाशी जोडलेलं हे आयुष्य खूप सुंदर आहे। तिने ठरवलं की शहरातली आपली जबाबदारी पार पाडून ती दर महिन्याला गावात येईल आणि बाबांच्या सोबत वेळ घालवेल। माया आणि पांडुरंग पुन्हा जवळ आले। पांडुरंगने तिचं शहरातलं यश स्वीकारलं आणि मायाने तिच्या मुलांशी नातं टिकवण्यासाठी वेळ द्यायचं ठरवलं। त्या दिवशी शेतात बसलेले पांडुरंग आणि माया एकमेकांच्या सहवासाचा आनंद घेत होते। या कथेने दाखवलं की मुळं आणि नात्याची किंमत ओळखणं खूप महत्त्वाचं आहे। आयुष्यात कितीही पुढे गेलं तरी आपल्या मुळांशी जोडलेलं नातं आपल्याला परिपूर्ण बनवतो। मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।